आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती। सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्त्वज्ञ होते, क्रियाशील धर्मसुधारक, समाज सुधारक होते आणि तितकेच विज्ञाननिष्ठ देखील होते। सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाही किंवा झेपले नाही। आणि सध्या सावरकरांचा उदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तरी सावरकर वाचले असतील का, त्यांना समजले असतील का याची शंकाच आहे। प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीला पटते का हे पाहणारे सावरकर खरंच यांना झेपले असतील का? सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदो करणं मान्य नव्हतं। कुठलीही गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर थोडक्यात सत्य असत्य स्वतः तपासून बघितलं पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं। हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच, ज्या भूमीत सावरकर जन्माला आले त्या महाराष्ट्रात व्हॉट्सॲप विद्यापीठात काय आलंय ते चूक बरोबर आहे की नाही हे न तपासता किंवा साधा विचारही न करता खरं मानण्याची चढाओढ लागली। याच महाराष्ट्रात राजकारणी भोंदूबाबांच्या भजनी लागल्याचं दिसतंय आणि आपण कोण होतो, आपली महाराष्ट्राची परंपरा किती उज्ज्वल होती हे न बघता उत्सव डीजे याच्यात आपल्याला गुंतवून ठेवलं जातं। सावरकर हे प्रखर हिंदू धर्माभिमानी होते, पण म्हणून धर्मातील त्रुटींवर टीका करताना त्यांनी कधी मागं पुढं पाहिलं नाही। पण आज सावरकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणं सुरू आहे। जिथं त्यांनी जाती अंताचा लढा दिला त्या महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणं सुरू आहे आणि याला खतपाणी सत्ताधारी घालत आहे। उठता बसता सावरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांना सोडून द्या, पण जे त्यांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत आहेत त्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत आणि त्यांचे कुठले विचार राजकीय आचरणात आणण्याची तयारी आहे। मी गेल्या 2 महिन्यांत 2 वेळेस भाषणांमधून महाराष्ट्र विचारांनी आणि कल्पनांनी किती संपन्न आणि पुढारलेला होता हे सादरीकरण करून सांगतोय। याचं कारण आपण कोण होतो हेच आपण विसरलो तर पुढं कुठं जायचं याचा मार्ग आखणार तरी कसे आहोत। आणि यासाठी जर आपण सत्तेला आसुसलेले राजकारणी आणि व्हॉट्सॲप विद्यापीठातील खोटी नरेटिव्ह यावर अवलंबून राहणार असू तर महाराष्ट्राचं कठीण आहे। आपण कोण होतो आणि आपल्या परंपरेतलं जे उत्तम आहे ते घेणं, प्रत्येक गोष्टीला तर्कावर तपासून बघणं हे करणं म्हणजेच सावरकरांना खरी श्रद्धांजली, अन्यथा तो उपचार ठरेल। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन। राज ठाकरे।